प्रेक्षकांनो, आज यांच्या घरात ना चांगलाच तमाशा बघायला भेटलाय खूप दिवसानंतर. युवराज या पिंकीला म्हणतो, जाऊ दे आता, सत्य ते स्वीकारावंच लागेल ना, किती दिवस वाट बघणार ना सरपंचबाईंची, नाही येणार ते आता वापस. पिंकी म्हणते, नाही नाही असं कसं, येतील ना त्या परत. अहो तुमचं मन सांगतंय ना, मग येतील ना पिंकी वहिनी परत. युवराज तिला म्हणतो, खरंच पिंकी परत येईल? तेव्हा ही म्हणते, हो हो पिंकी वहिनी परत येतील. अरे बापरे, तिकडनं सुशीला वहिनी बघितले आणि त्या जोरात ओरडतात, काय ग ए चोंबडे, काय ग ए, काय कान भरतीयस ग माझ्या लेकाचे, काय चाललंय काय तुझ्या डोक्यात, काय चाललंय, काय पाहिजे काय तुला, का ग माझ्या लेकाच्या सुखाच्या आड येतेस तू. युवराजचा जीव थोडा थोडा होत असतो पिंकीसाठी. तो म्हणत असतो, आईसाहेब जरा शांत होता का तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात, काय शांत व्हा, देवा तेव्हा चिडणार नाही तर काय, ही नेहमी तुझ्या डोक्यात काय भरवत असते, ही जळवेसारखी चिटकून बसली आहे अंगाला, किती बी हाकललं तरी जायला तयार नाहीये, काय करू काय मी हिचं. तेवढ्यात आता तिथे सगळेच जण आलेत. आता मिताली म्हणते, काय झालं सासूबाई, तुम्ही पॅनिक काय झालात. लगेच सुशीलाबाई म्हणतात, ए मिताली, तुझी ही असिस्टंट आहे ना, युवराजच्या मनात नको नको ते घालून देतीये, हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ, ही पोरगी मला घरात दिसता कामा नये. माईसाहेब म्हणत असत, अगं सुशीला नको चिडू एवढी. सुशीलाबाई म्हणतात, नाही नाही माईसाहेब, मी कोणाचं ऐकणार नाहीये, आज माझ्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे, बाप्पाची शपथ घेऊन सांगते मी, ही पोरगी ना माझ्या पोराच्या डोक्यात नाही नाही ते भरवतीये. ही त्याला सांगत होती का पिंकी परत येणारे म्हणून. आणि मग सगळ्यांनाच धक्का बसलाय, माईसाहेबांना सुद्धा, की असं कसं हिने सांगितलं म्हणून. तर सुशीलाबाई म्हणतात, तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर विचारा हिला. माई म्हणतात, काय गो हे खरंय का हे. तेव्हा युवराज म्हणतो, नाही तसं नाही त्या म्हणत होत्या. पण सुशीलाबाई कोणाचं ऐकता का, त्या म्हणतात, बोल ना ए, आता का त्यात खिळी बसलीये तुझी. आता मिताली चिडते खूप पिंकीवर आणि म्हणते, काय बोलतेस काय तू पिहू, हे सगळं जस्ट गो, तुझं सामान घे आणि चालती हो या घरातून, मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. पण पिंकी तिच्याकडेच बघत असते. तेव्हा सुशीलाबाई तिच्यावर पुन्हा ओरडतात, काय ग ए, इथेच उभी आहेस का तू अजून. आज सुशीलाबाईने भारी ऍक्टिंग केली हा प्रेक्षकांनो, त्यांच्यामुळे ही मालिका बघावीशीच वाटते. आता सुशीलाबाई म्हणतात, ऐकून आलं का तुला, कान फुटले काय तुझे, चाल उचल तुझं सामान आणि चालती हो. पिंकी मनात विचार करत असते, अरे देवा आता मला जावंच लागल, कसं थांबू आता मी. पण ती मितालीची माफी मागते, मिताली ताई मी आता यापुढे पिंकी वहिनीबद्दल काहीच बोलणार नाही, मला माफ करा. पण सुशीलाबाई मात्र संतापलेल्या असतात. त्या म्हणतात, ए बस कर तुझी नाटकं, खूप चुकांकडे कानाडोळा केलाय तुझ्या, माफी मागायचे पलीकडे गेलीस तू, चल निघ म्हणला ना, सामान घेऊन ये निघ. सत्या येतो तिथे आणि म्हणतो, अगं आई काय चाललंय तुझं, हे का करतेस असं. सुशीला म्हणतात, की मला काय विचारतोय, हिला विचार ना, ही घरभेदी आहे ना. अरे आपल्याच घरामध्ये राहून आपल्याच माणसामध्ये इश कालवायला निघाली ही पोरगी, माझ्या युवराजच्या मनात काय बाय भरून देते ही. केवढा तमाशा केला हिनं, जन्माष्टमीच्या दिवशी हिनं युवराज सोबत बसून पूजा केलेली आहे. पिंकी म्हणायला जाते, नाही हो नाही तसं काही नाहीये. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, ए गप्पा बस, गप उभं राहायचं, एक शब्द जरी बोलली ना तर बघ तू गणपतीच्या नैवेद्याचा घास सुद्धा भरू दिला नाही हिनं मितालीला. हिच्या मनात ना काहीतरी चाललंय, काहीतरी काळबेर आहे हिच्या मनात, ही मितालीचं लग्न होऊ देत नाहीये युवराजशी. हिला असंच वाटतं त्या दोघांचं लग्न होऊ नये, काहीतरी कारण आहे हिच्या मनात, काय ते माहित नाही पण काहीतरी चालू आहे हिचं. पिंकी म्हणत असते, तसं काही नाहीये. पण सुशीलाबाई म्हणतात, तू किती जरी स्पष्टीकरण दिलं ना तर आता मात्र माझा बिलकुल विश्वास बसणार नाहीये, तुला ना मी पुरती ओळखून बसलेली आहे. आता तुझे कारनामे जर थांबवायचे असतील तर त्यासाठी तुला या घरात ठेवायचं नाहीये, एकच आहे फक्त, तुला घरात न ठेवणं, तुला धक्के मारून घराच्या बाहेर हाकलून लावणारे मी. आता माईसाहेब म्हणत असतात, अगं सुशीला असं करू नको. मिताली म्हणते, नाही माईसाहेब आता तुम्ही मध्ये येऊ नका, हिची ना हीच लायकी आहे, मी डॅडला सांगते हिची व्यवस्था कुठेतरी करायला. पिंकी आता सारखी मितालीकडे बघत असते. तेव्हा या सुशीलाबाई म्हणतात, कशाला सपकाळ साहेबांना कशाला सांगायला पाहिजे, तिची ती करेल की व्यवस्था. युवराजला बोलायचं असतं पण त्याला कोणी बोलूच देत नसतं मध्ये. आता सुशीलाबाई म्हणतात, हिच्यासारख्या पोरीची व्यवस्था करायची काही गरज नाहीये, तिची ती बघाल, काही गरज नाही या पोरीला मी इतका मान द्यायची. युवराज शेवटी बोलतो मध्ये आणि म्हणतो, हे बघा आईसाहेब इतक्या टोकाला जाऊ नका, आणि त्यांचं काय करायचं हे ठरवायचा अधिकार आपल्याला नाहीये ना. आता सुशीलाबाई सत्या सगळे युवराजकडे बघायला लागतात की तो हिची का बाजू घेतोय. पिंकी पण त्याच्याकडे पाहत असते सारखी. युवराज म्हणतो असतो, हो मी बरोबर बोलतोय ना. आता मितालीला खूप राग आलाय कारण युवराजने तिची साईड घेतली आहे. मग ती वसकते युवराजवर, का साईड घेतोयस युवी तू इतकी तिची, नाही नाही इनफ इज इनफ, बस झाला आता. पिहू निघतेस की नाही तू घरातनं, चल निघ, तुझं सामान गुंडाळ आणि जस्ट गेट आउट ऑफ हिअर. काय बडबड करते इंग्लिश मधनं बरीच ती. पण आता युवराज सारखा तिच्याकडे बघत असतो आणि पिहू त्याच्याकडे, म्हणजे पिंकी आपली. तर आता सुशीलाबाई म्हणतात, ए काय बघतीयस काय डोळ्यात डोळे घालून, आणि पुढे इतका तमाशा केलाय प्रेक्षकांना सुशीलाबाईंनी. काय गये तुला ऐकून यायला का,
बघते काय त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून, तुला समजलं नाही का? आता त्यांनी हात धरलाय तिचा आणि बाहेर हकलताय. पिंकीच्या हाताला ते भाजलेलं असतं, तिने दिव्यावर बोट ठेवलेलं असतं ना, म्हणून सुशीलाबाई नेमका तिचा तोच हात धरतात. तिला खूप त्रास होत असतो. आणि मग थोड्या वेळाने असं दाखवलंय की पिंकी तिची बॅग भरून येते खाली हळूहळू. तिला ती बॅग पण उचलत नसते, तिच्या हाताला लागलेलं जळालेलं असतं ना, त्यामुळे सगळेजण असे बैठकीत बसलेले असतात. आणि मग पिंकी आल्यावर सगळेचे सगळे तिच्याकडे बघायला लागतात. सुशीलाबाई म्हणतात, टंगळ मंगळ कशाला करतेस, कळत नाहीये का तुला? निघायला सांगितलं ना तुला मी. त्या इतक्या जोर जोरात वसकत असतात पिंकीवर की विचारू नका. आणि तेवढ्यात ती छबी येते पिऊ पिऊ करत. ए पिऊ, तू कुठे होतीस? मी केव्हाची तुझी वाट बघतीये. आणि हे काय? ए तू पिहू, बॅग भरून कुठे चाललीस तू? छबीने फार भारी ऍक्टिंग केली हा प्रेक्षकांनो. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, जावई बापू छबीला आत घेऊन जा. धनंजय येतो आणि म्हणतो, छबी चल आपण वर जाऊया, तुझं बाळ रडतंय ना. छबी म्हणते, नाही मी नाही जाणार. ए पिहू, तू कुठे चालली आहेस? छबी तिच्या जवळ जाते आणि विचारपूस करायला लागते, कुठे निघालीस तू बॅग घेऊन? मला सोडून चाललीस का तू? आता पिंकी म्हणते, छबी ताई मी येते. लगेच मिताली म्हणते, व्हॉट, काय म्हटलीस तू? येते? येते नाही म्हणायचं, जाते म्हण. आणि आता छबी त्या मितालीचं वाक्य ऐकते आणि खूप पॅनिक होते आणि म्हणते, काय काय बोललीस ग तू? नाही 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 नाही, मी माझ्या पिहूला नाही जाऊ देणार. छबी खूप मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, तू माझी फ्रेंड आहेस, मी तुला कुठेच नाही जाऊ देणार, नाही जायचंस तू. आता छबी पण नेमका पिहूचा तोच हात धरते आणि पिहूला खूप त्रास व्हायला लागतो. छबी म्हणते, अरे बापरे पिहू, तुला काय झालं? हे आई बघ, तिला किती लागले. पिंकीच्या हातातनं रक्त येत असतं, कारण सगळेजण तिच्या हाताच्या खूप मागे लागलेत. आता छबी म्हणत असते, चल चल तू माझ्यासोबत वर चल खोलीमध्ये, मी तुला छान मलम वगैरे लावून देते. डॉल्बीचा पण जीव थोडा थोडा होत असतो, पण सुशीलाबाईंना काही पाजर फुटत नाही बाबा. त्या म्हणतात, छबे सोड तिला. आता धनंजय येतो आणि तिला लोटालोटी करायला लागतो. चल चल छबे वर चल. आता ही छबी म्हणत असते, मी काही जाणार नाही वर. धनंजय म्हणतो, तुला सांगितलं ना वर चल म्हणून. सुशीलाबाई म्हणतात, जावई बापू जरा बघा ना. आता धनंजय छबीला जोरजोरात ओढायला लागतो आणि छबी पिंकीचा हात ओढायला लागते. धनंजय ओरडतो छबीवर, चल म्हणला ना तुला. आता सुशीलाबाई पण तिकडनं ओरडत असतात, जा म्हणला ना छबी. छबी म्हणत असते, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी नाही सोडणार तिला. आता लोटालोटी धक्का बुक्की. धनंजय ओरडतोय, चल छबी चल. छबी म्हणत असती, येडा आहे हा, येडा आहे, सोड मला. इतका हसू येतं ना प्रेक्षकांना, ती बोलते ना, भारी बोलते छबी त्याला. छबी जोर जोरात पिंकीला ओढत असते, छबीला धनंजय ओढत असतो. युवराज म्हणतोय, राहू द्या ना आई साहेब, छबीताई म्हणताय ना तर राहू द्या ना त्यांना. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, काय ताई साहेब म्हणताय, काय ताई साहेब? अरे तुमच्या ताई साहेबांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? आणि एवढं काय झालंय रे तुला? तिला मध्ये मध्ये का थांबवतोय तू? आज मला कोणी पण थांबवायचं नाहीये, घेऊन जा जावई बापू छबीला. छबी रागाने बघत असते सुशीलाबाईकडे, नाही मी नाही जाऊ देणार. आता शेवटी तो युवराज म्हणतो, माई साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला. अरे प्रेक्षकांना, त्यांच्या घरात गणपती आहे आणि मस्त तमाशा चालू आहे गणपती समोर. पण सुशीलाबाई हट्टालाच पेटलाय, आज मी तुमचं ऐकणार नाहीये कोणाचं. या पोरीला मी बाहेरचा रस्ता दाखवणार म्हणजे दाखवणारच. छबी मोठ्याने ओरडत असेल, नाही मी नाही जाऊ देणार माझ्या पिहूला. आता धनंजय तिला ओढत असतो जोर जोरात, ही पिंकीला ओढत असते. शेवटी त्या छबीला जोरात ते ओढतात तिच्यापासनं आणि या पिंकीला लोटून देते सुशीलाबाई. डॉल्बीच्या डोळ्यात बिचाराचं पाणी आलंय. म्हणजे ठीक आहे, यांना माहिती नाहीये ती पिंकी नाहीये, पण अशा पद्धतीने कोणी कोणाला हाकलतं का? छबी जोर जोरात ओढत असते, पिहू जाऊ नको पिहू. आता या सुशीलाबाईने तिला धक्का मारलाय पुन्हा तिच्या हाताला म्हणजे धरून, त्यामुळे पिंकीचा हात जोरात दुखायला लागतो. सुशीलाबाई ओरडत असतात, ही काय धर्मशाळा आहे का? आला गेला कोणी इथेच राहायचं का? अजिबात नाही. आता ह्या सुशीलाबाईंनी जोरात लोटलंय पिंकीला. युवराज तिच्या जवळ जातो पटकन आणि म्हणतो, तुम्हाला लागलं का? आता डॉल्बी पण येतो आणि म्हणतो, काही त्रास होतोय का तुमच्या हाताला? काय लागलंय हे? पिंकी आता फक्त रडत असते. तिकडनं छबी स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते. ही चित्रा पण जाते छबीला लटकायला म्हणजे धरायला. तेव्हा ही छबी जोरात ओरडते, येडी सोड मला. पण आता ह्या सगळ्या तमाशामध्ये त्या सुशीलाबाई बघतायत की युवराज आणि डॉल्बी मिळून त्या पिंकीला मलम लावतात हाताला. हे मात्र जास्ती झालं आता सुशीलाबाईंना. तिकडनं छबी मोठ्याने ओरडतीये, चुप येडी. सुशीलाबाईंना काही सहन होत नाहीये. डॉल्बी आणि युवराज मिळून त्या पिंकीची काळजी घेताय म्हणून आता त्या जोरात ओढतात त्या डॉल्बीला आणि म्हणतात, काय चाललंय? धर्मशाळा आहे का ही? कसली सेवा करतोय तिची? त्या टवळीची लायकी तरी एका सेवा करून घ्यायची. डॉल्बी म्हणतो, अहो आज काय करता आई साहेब, किती लागलंय त्यांना. आता पिंकीला उठून उभं करतोय युवराज आणि पिंकी त्याच्याकडे बघते, युवराज तिच्याकडे बघतोय. पुन्हा सुशीलाबाई ओरडतात तिच्यावर, बघते काय त्याच्या डोळ्यात डोळे घालून, निघ म्हणलं ना तुला. बघा माईसाहेब, म्हटले ना मी तुम्हाला, जळवेसारखी चिकटली आहे, अशी ऐकायची नाही ती. आता पुन्हा त्यांनी धक्का मारलाय पिंकीला आणि तिकडनं छबी जोरात चावलीये धनंजयला आणि पिंकीकडे धाव घेतीये छबी.
आता तो धनंजय तिला थांबवतोय, नको छबी सांभाळ स्वतःला सांभाळ. आता सुशीलाबाई तिच्यावर ओरडत असतात, ए छबी. ही छबी जोरजोरात ओरडत असते, पिऊ थांब थांब, मोठ्याने किंचाळती ती, पिऊ पिऊ करून, जाऊ नको जाऊ नको. प्रेक्षकांना एवढं फास्ट दाखवलंय त्यांनी सगळं, मी तुम्हाला फास्ट सांगायचा प्रयत्न केलाय. आता शेवटी पिंकी मागे वळते, सुशीलाबाई मात्र थंड आहेत, म्हणजे थंड म्हणजे चिडलेल्याच आहेत त्या, पण या सिच्युएशन मध्ये मात्र त्यांनी ठरवलंय काही करून या पिऊला घराच्या बाहेर काढायचं. आता पिंकी आणि युवराज दोघंही शेवटी एकमेकांकडे बघायला लागतात हेल्पलेस होऊन. आता छबी तिकडनं ओरडतीये. पिंकी मनामध्ये विचार करते, बाप्पा तुम्ही विघ्नहर्ता आहात आणि तुम्ही आज आता तुमच्या नावाला जागावंच लागेल तुम्हाला. मी आता हे घर सोडून चाललीये, मला कसं थांबवायचं ते तुमच्या हातात आहे, पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा. असं बोलून पिंकी तिथून निघून गेली आहे. पण आता प्रेक्षकांनो पुढे मज्जा येणार आहे. उद्या मी रिव्ह्यू लवकर द्यायचा प्रयत्न करते तुम्हाला. छबी इकडनं किंचाळतच असते, पिंकी निघून गेली आहे आणि सगळ्यांना खूप वाईट वाटतंय पिहू गेल्यामुळे. पण सुशीलाबाईंच्या मात्र मनासारखं झालंय. पण सगळेच असं एकमेकांकडे बघतात, म्हणजे सुशीलाबाई सगळ्यांकडे बघतात आणि सुशीलाबाईकडे डॉल्बी आणि युवराज दोघंही अशी केविलवाणे बघताय की असं नको वागत जाऊ ग आई. पण आई मात्र तोऱ्यात आहे. असो तर पुढे आपण बघणार आहोत की बघतायत या सुशीलाबाई की छबी पळून गेली घरातून आणि छबी गेलेली असते पिहूला शोधायला. मग धनंजय आणि तो युवराज पण गेलाय छबीच्या मागे, पण छबी मात्र रस्त्यात लोळतीये की मला पिहूला आणायचंय, पिहूला तुम्ही आत्ता आणा. आता युवराज म्हणतो, हो हो मी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, मी आणतो पिहूला, जाऊन गाडीत जातो मी, तुम्ही घरी जा बरं छबीताई. तो कसा बसा लहान लेकरासारखा समजवतोय तिला. पण धनंजयला आता झटका बसलाय की हा चालला पिहूला शोधायला म्हणून. पण आता पुढे आपण बघतोय युवराजने तिला शोधलंच आहे आणि तिला म्हणतोय चला छबीताईंसाठी तरी घरी परत चला. आता पिंकी म्हणते, छबीताईंसाठी चलू, तुम्हाला नाही वाटत मी यावं म्हणून. प्रेक्षकांनो इतका सस्पेन्स वाढवायपेक्षा पिंकीने सांगून टाकावं ना, नवराच आहे ना तो तिचा, तो थोडीच तिला रिजेक्ट करणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, युवराज आणि पिंकी दोघं मिळून आता हे बापूसाहेबांचं कारस्थान पुढे आणणार आहेत. पण आता युवराजचा साखरपुडा होणार आहे मितालीशी, तर तेव्हा मजा येणार आहे. तर ज्या ज्या प्रेक्षकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पिंकीचा विजय असो हे सगळे रिव्ह्यू इंटरेस्टिंग आहेत ते नक्की एन्जॉय करा. आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.